नमस्कार श्रोते हो. आता मुकेश माचकर यांनी लिहिलेली एक बोधकथा आपल्यापर्यंत पोचवतोय. मी दत्ता सरदेशमुख. महाराज. डोक्याला ठसठसतं टेंगूळ आणि पोटात भूक यांच्या जाणीवानिशी तो जागा झाला. तो जागा झाला तेव्हा त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं आणि मेंदूत कसलीही पूर्वस्मृती नव्हती. लपून छपून वस्तीकडे चालत जाताना वाटेत एका झुडपावर फडफडणारी चिंध्या चिंध्या झालेली भगवी साडी लज्जारक्षणासाठी अंगावर त्यानं पांघरली तेव्हा पावलांना वेग आला. गावातल्या पारावर येऊन टेकल्यावर एकानं "कोणत्या गावचे तुम्ही महाराज?" असं म्हणून पृच्छा केली. तेव्हा त्याच्यात काही बोलण्याचं त्राण नव्हतं. त्याचे हातवारे न समजून पृच्छा करणारा पुढं काय बोलत होता हेही नीट कळेनासं झालं. एवढ्या प्रश्नांचं एकही उत्तर न देता त्यानं भोवणलेले डोळे गरगर फिरवल्यामुळं आपल्या गावात फार मोठे मौनी महाराज आलेले आहेत अशी समजूत त्या भाविकानं करून घेतली आणि काही काळातच तिथं भक्तांची गर्दी झाली. महाराजांसाठी सुग्रास भोजनाचा प्रसाद आला. तो त्यावर तुटून पडला. पोटात भर गेल्यानंतर त्याची सत्सद विवेकबुद्धी जागी झाली. हे लोक आपल्याला महाराज समजून आपली सेवा करतायत, हे चूक आहे, ही त्यांची फसवणूक आहे, हा आपला खोटेपणा आहे असं मनात दाटून आल्यावर भरपूर शिधा सोबत घेऊन त्यानं पहाटेच सर्वांच्या नकळत तो गाव सोडला. दुसऱ्या गावाला पोचल्यावर पुन्हा एकाची विचारणा, "कोणत्या गावचे तुम्ही महाराज?" आता सगळी उत्तरं द्यायची आणि खरी उत्तरं द्यायची हे त्यानं पोट भरलेलं असल्यामुळं ठरवून टाकलं होतं. त्यामुळंच गाव विचारल्यावर त्यानं उत्तर दिलं, "आठवत नाही." "कोणता संप्रदाय आपला?" "कोणताही नाही. आपला वेशच सांगतोय की आपण महाराज आहात. आतमध्ये मी नंगा आहे." वाटेत सापडला तो वेश बनला. सगळे महाराज हेच सांगतात. मी महाराज नाही. विनम्रता हीच ज्ञानी यांची ओळख असते. मी ज्ञानी नाही. सगळे ज्ञानी पुरुष हेच सांगतात. मला मागची स्मृतीही नाही, तर ज्ञान कुठून असणार? संसार चक्रातून सुटलेले सगळे विरक्त महापुरुष हेच सांगतात. माझ्या पोटात आणखी थोडी भर गेली आणि चित्त स्थिर झालं तर आसक्तीही परतेल माझी. काही भरवसा नाही. महानुभाव मायेचे असेच खेळ करतात. पुन्हा भक्तांची गर्दी, पुन्हा सुग्रास प्रसाद, पुन्हा पोटात भर, पुन्हा पश्चात्ताप आणि संताप. या सगळ्या अनर्थाला हा वेश कारणीभूत आहे हे त्याच्या लक्षात आलं. पहाटेच गाव सोडल्यानंतर तिसऱ्या गावात तांबडं फटफटण्याच्या सुमाराला तो पोचला आणि एका घराच्या अंगणातल्या दोरीवरून सदरा आणि धोतर काढून घेऊन भगवी साडी फेडून टाकली. दोन्ही कपडे चढवल्यानंतर त्याला माणसात आल्यासारखं वाटायला लागलं. पण तोपर्यंत घरातले जागे झाले होते. एकानं ही चोरी पाहिली आणि बोंब ठोकली. त्यानं पळण्याचा प्रयत्न केला, पण झटक्यात छोटासा गाव गोळा झाला आणि कोण कुठला काय झालं याची विचारणा न करता सगळेजण त्याच्यावर तुटून पडले. आश्चर्य म्हणजे मार खाताना शरीर दुखत होतं, पण देवत्व सुटलं म्हणून मन सुखावत होतं. तेवढ्यात एकजण गर्दीत चिरत तिरासारखा धावत आला आणि दोन्ही हातांनी त्याला झाकून घेत गर्दीच्या अंगावर वस्कन ओरडला, "सोडा महाराजांना, सोडा!" हा आधीच्या एका गावातून इथं आलेला पाहुणा होता आणि त्यानं त्याला ओळखलं होतं. मार वाचला म्हणून आनंद होण्याऐवजी यापुढं काय काय होणार हे लक्षात आल्यावर तो मोठमोठ्यानं जमावावर ओरडू लागला, "अरे बघता काय, मारा मला, मी चोर आहे. या वेडपटाचं काही ऐकू नका. मारा मला, मारा, चोर आहे मी, चोपा, मारा." हे ऐकल्यानंतर मारणारे सगळे हात थबकले. मुद्दे मालासकट सापडलेला चोरही आपण चोरी केली नाही असंच सांगत असतो आणि इथं हा माणूस कळवळून मारायला सांगतोय आपल्याला. नक्कीच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. या विचारानं थबकलेले हात नकळत जोडलेही गेले. हे भयकारी दृश्य पाहून त्यानं कपाळावर हात मारून घेतला आणि जमिनीवर अंग टाकून तो भेसूर रडू लागला.
महाराज ही बौद्ध कथा आपण ऐकलीत. लेखक मुकेश माचकर. संपर्क क्रमांक उपलब्ध नाही. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.